एक तरुण अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करणारा, इंग्रजीवरती अफाट प्रभुत्व असलेला, उच्च शिक्षित, बुद्धिमान आणि समोर उज्ज्वल भविष्य उभं असलेला. त्याच्या हातात इमारती उभारण्याची ताकद होती, पण नियतीने त्याच्या हातात बंदूक दिली. आयुष्यभर त्याला गुन्हेगार म्हणून ओळख मिळाली. एका प्रेमामुळे, एका चुकीच्या निर्णयामुळे आणि अंडरवर्ल्ड दलदलीत टाकलेल्या एका पावलामुळे. तो होता मुंबई अंडरवर्ल्डमधील सर्वात शिक्षित डॉन म्हणून ओळखला जाणारा अश्विन नाईक. नाईक कुटुंब मूळचं महाराष्ट्रातील होतं. चांगल्या आयुष्याच्या शोधात ते मुंबईत आले. घरची परिस्थिती साधी होती. 2 वेळचं जेवण मिळणंही कठीण जात होतं. कुटुंबातील मोठे भाऊ अमर आणि अजित यांनी शिक्षण सोडून घर सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माटुंगा परिसरात रस्त्याच्या कडेला भाजी विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला व्यवसाय चांगला चालू होता. रोजच्या कमाईतून घर चालत होतं. पण त्या परिसरावरती स्थानिक गुंडांचा दबदबा होता. रोज सकाळी काही जण येत हप्त्याची मागणी करत. पैसे दिले नाही तर मारहाण, शिवीगाळ, मालाची नासधूस केली जात असे. अमर नाईकचा स्वभाव मात्र वेगळाच होता. अन्याय सहन करणं त्याला मान्य नव्हतं. मोठा भाऊ अजित त्याला नेहमी समजावत असे, आता गप्प बस, वेळ आल्यावर बघू. पण अमरच्या मनात संताप साचत होता. एक दिवस वाद इतका वाढला की परिस्थिती हाताबाहेर गेली. हप्ता मागण्यासाठी आलेल्या गुंडाशी जोरदार भांडण झालं. समोर पडलेला भाजी चिरण्याचा चाकू अमरच्या हातात गेला आणि क्षणभरात रक्त सांडलं. या घटनेनंतर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. हा त्याच्या आयुष्यातील पहिला मोठा गुन्हा ठरला. त्या दिवसानंतर अमर नाईक सामान्य भाजी विक्रेता राहिला नाही. तो पोलिसांच्या नजरेत आला आणि गुन्हेगारी जगतात त्याचं नाव वेगानं पसरू लागलं. अमरला लवकरच समजलं की एकट्यानं जगणं शक्य नाही. त्यानं स्थानिक गुन्हेगारांशी संपर्क वाढवला. सुरुवातीला तो स्वतःचा बचाव करण्यासाठी गुन्हेगारीकडे वळला. पण काही वर्षातच तो स्वतःची टोळी उभी करू लागला. त्याच्या गँगमध्ये असे तरुण होते ज्यांना पैसा, ताकद आणि परिसरावरती वर्चस्व हवं होतं. मुंबई अंडरवर्ल्डचा इतिहास सांगायचा झाला तर लोकांच्या डोळ्यासमोर दाऊद इब्राहिम, करीम लाला, हाजी मस्तान, वरदराजन, अरुण गवळी किंवा छोटा राजन अशी नावे उभी राहतात. पण या सगळ्या नावांमध्ये एक नाव असं होतं ज्याची कहाणी इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. कारण हा माणूस जन्मता गुन्हेगार नव्हता. त्यानं गुन्हेगारीचा वारसा स्वीकारला नव्हता. तो शिक्षणावरती विश्वास ठेवणारा तरुण होता. पण परिस्थिती, कुटुंब, प्रेम आणि सूड यांच्या गुंतागुंतीनं त्याला त्या जगात ढकललं, जिथे प्रवेश तर होता पण बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. 1970 आणि 80चं दशक. मुंबई झपाट्यानं वाढत होती. गिरण्या चालू होत्या. बंदरातून कोट्यावधी रुपयांचा माल ये जा करत होता. हजारो कुटुंब रोजगारीसाठी मुंबईत येत होती. पण दुसऱ्या बाजूला या शहरावर गुन्हेगारीचाही तितकाच प्रभाव वाढत होता. बंदरातून होणारी सोन्याची तस्करी, परदेशी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळा बाजारात विक्री, दारूची तस्करी, मटका खंडणी आणि अंमली पदार्थांचा व्यापार यामुळे अंडरवर्ल्ड प्रचंड श्रीमंत होत होतं. त्या काळात हाजी मस्तानचा दबदबा होता. करीम लाला पठाण गँगचा प्रमुख मानला जात होता. दक्षिण मुंबईत वरदराजन मुदलियारची सत्ता होती. नंतर या सगळ्यांच्या सावलीतून दाऊद इब्राहिम नावाचा तरुण पुढे आला. त्यानं डी कंपनी उभी केली. मुंबईतील अनेक भागांवर वेगवेगळ्या गँगचं नियंत्रण होतं. प्रत्येक परिसरावरती हप्ता वसूल केला जात होता. व्यवसाय करायचा असेल तर गुंडांना पैसे द्यावे लागत. पोलिसांनाही अनेकदा ह्या गुन्हेगारी जाळ्याशी 2 हात करणं कठीण जात होतं. याच काळात मुंबईतील अनेक मराठी तरुणांनीही स्वतःच्या टोळ्या तयार करण्यास सुरुवात केली. कारण त्यांना वाटत होतं मुंबईत स्थानिकांचा दबदबा असायला हवा. या नव्या पिढीत पुढे होऊन मोठी नावे झाली. मन्या सुर्वे, रमा नाईक, बाबू रेशीम, अरुण गवळी, अमर नाईक. अमरची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची निर्भय वृत्ती. तो कोणत्याही मोठ्या गँगसमोर झुकत नसे. दाऊद असो, गवळी असो, इतर कोणी. अमर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत होता. याच काळात त्याने बेकायदेशीर व्यवसाय, खंडणी, तस्करीत पाय रोवण्यास सुरुवात केली. पण या सगळ्या गोंधळापासून घरातील सर्वात धाकटा भाऊ अश्विन पूर्णपणे दूर होता. अश्विन अभ्यासात अत्यंत हुशार होता. त्याला गणित, विज्ञान, अभियांत्रिकी विषयांची विशेष आवड होती. घरच्यांनाही वाटत होतं की या मुलानं गुन्हेगारीपासून दूर राहावं. अमर स्वतःही अनेकदा म्हणायचा, आपण जे आयुष्य जगतोय ते अश्विनने जगू नये. त्यानं मोठा अधिकारी किंवा इंजिनियर व्हावं. घरातील सर्वांनी अश्विनला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. त्यानं सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला. त्या काळात परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणं अत्यंत दुर्मिळ गोष्ट होती. अश्विन उत्कृष्ट इंग्रजी बोलत होता, आधुनिक विचारांचा होता आणि त्याच्यासमोर उज्ज्वल करिअर उभं होतं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. अमेरिकेतील विद्यापीठाच्या कॅम्पससमोर उभा असलेला अश्विन आणि मुंबई अंडरवर्ल्डमध्ये गोळीबाराच्या सावटाखाली जगणारा अश्विन नाईक, हे दोघे एकाच व्यक्तीचे आयुष्य होते. यावरती विश्वास ठेवणं कठीण वाटतं. कारण त्या काळात त्याच्या डोक्यात बंदूक, खंडणी आणि गँगवॉरचे स्वप्न नव्हते.
त्याला इमारती उभारायच्या होत्या, मोठे प्रोजेक्ट करायचे होते, एक यशस्वी अभियंता म्हणून आयुष्य जगायचं होतं. पण मुंबईत दरम्यान परिस्थिती पूर्णपणे बदलत होती. अमर नाईकची टोळी आता केवळ माटुंगा किंवा दादरपुरती मर्यादित राहिली नव्हती. परळ, लालबाग, दादर, माहीम, मध्य मुंबईतील अनेक भागात त्याचा प्रभाव वाढत होता. खंडणी, तस्करी, प्रतिस्पर्धी टोळ्यांची स्पर्धा यामुळे त्याचं नाव पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत जाऊ लागलं. दुसऱ्या बाजूला अरुण गवळीची BRA गँग ही वेगानं बळकट होत होती. मुंबईतील गिरण्या बंद पडत होत्या, हजारो कामगार बेरोजगार होत होते आणि याच परिस्थितीचा फायदा घेत अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळत होते. प्रत्येक परिसरात नियंत्रण मिळवण्यासाठी रक्तरंजित संघर्ष सुरू झाला होता. अमर नाईकला समजलं होतं, हा संघर्ष आता फक्त पैशाचा राहिलेला नाही, हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. घरातील सर्वांना एकच आशा होती, अश्विन या सगळ्यांपासून कायम दूर राहील. अमेरिकेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर अश्विन भारतात परतला. त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता, विचार आधुनिक होते. त्याला अजूनही वाटत होतं की तो अभियंता म्हणून करिअर करू शकतो. पण घरी परतल्यावर त्यानं पाहिले की मोठा भाऊ सतत पोलीस, न्यायालय आणि प्रतिस्पर्धी टोळ्यांच्या संघर्षात अडकलेला आहे. याच काळात अश्विनच्या आयुष्यात एका तरुणीचं आगमन झालं, नीता. दोघांची ओळख झाली. हळूहळू ती मैत्रीत, नंतर प्रेमात बदलली. अश्विनला वाटलं की आता त्याचं आयुष्य योग्य दिशेने जाईल. शिक्षण, करिअर, संसार एवढीच त्याची स्वप्न होती. दोघांनी विवाह केला. परंतु हे लग्न अशा घरात झालं होतं जिथे दरवाजावर कधी पोलीस येत, कधी प्रतिस्पर्धी टोळीचे लोक. लग्नानंतरही अश्विननं शक्य तितकं गुन्हेगारीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. अनेकांच्या मते त्याला चेन्नई किंवा परदेशात स्थायिक होण्याची इच्छा होती. तो आपल्या मोठ्या भावाच्या सावलीतून बाहेर पडू इच्छित होता. मात्र परिस्थितीने त्याला ती संधी दिली नाही. अमर नाईकवरती दबाव वाढत होता. त्याच्या प्रत्येक हालचालीवरती पोलिसांचं लक्ष होतं. प्रतिस्पर्धी टोळ्यांनीही संधी शोधत होते. अशा वेळी अनेकदा अश्विनलाही लक्ष केलं जाऊ लागलं, कारण तो अमरचा सख्खा भाऊ होता. एका प्रसंगी त्याचं अपहरण करण्याचाही प्रयत्न झाल्याचा उल्लेख आहे. अश्विन प्रसंगावधान राखून त्यातून बचावला. त्याला प्रथमच जाणवलं की तो स्वतः गुन्हेगारीत नसला तरी गुन्हेगारी त्याच्या मागे लागली आहे. याच काळात नीताच्या आयुष्यातही मोठी शोकांतिका घडली. तिच्या वडिलांची हत्या झाली. त्या काळात प्रतिस्पर्धी टोळ्यांवरती संशय व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनं तिच्या मनावर खोल परिणाम झाला. घरातील वातावरण दिवसेंदिवस अधिक तणावपूर्ण होत होतं. अमरला आता अश्विनची गरज भासू लागली, पण बंदूक चालवण्यासाठी नव्हे. अश्विन अत्यंत बुद्धिमान होता. तो नियोजन करण्यात तरबेज होता. कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, संपर्क, कायदेशीर बाबी, घटनात्मक कामे यात तो इतरांपेक्षा खूप पुढे होता. हळूहळू अमरने त्याच्यावरती विश्वास ठेवून काही जबाबदाऱ्या सोपवायला सुरुवात केली. अश्विननं सुरुवातीला स्वतःला गँगस्टर मानलं नाही. तो फक्त मोठ्या भावाला मदत करत असल्याचं त्याला वाटत होतं. पण अंडरवर्ल्डमध्ये अशी कोणतीच रेषा नसते जिथे आपण म्हणू शकतो की मी फक्त मदत करतो. एकदा त्या जगात पाऊल टाकलं की प्रत्येक निर्णयाची किंमत रक्ताने चुकवावी लागते. मुंबई पोलिसांनाही आता अश्विनचं नाव माहीत होऊ लागलं होतं. जरी त्याच्यावर अमर इतके गंभीर आरोप नव्हते, तरी तो नाईक टोळीचा महत्त्वाचा सदस्य मानला जाऊ लागला. 1990च्या दशकात सुरुवातीला मुंबईतील गँग वॉर अत्यंत हिंसक टप्प्यावर पोहोचली होती. दाऊद इब्राहिम परदेशातून आपलं जाळं चालवत होता. अरुण गवळीची टोळी सतत सक्रिय होती. नाईक गँग त्यांच्याशी संघर्ष करत होती. रोज कुठे ना कुठे गोळीबार, खून किंवा हल्ल्याच्या बातम्या येत होत्या. अश्विनला आता समजू लागलं होतं की तो ज्या जगात शिरला आहे तिथे प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस ठरू शकतो. आणि त्याची ही भीती काही दिवसातच खरी ठरली. एका प्रकरणात पोलिसांनी अश्विन नाईकला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्तात मुंबईच्या सेशन्स कोर्टात आणण्यात आलं. सुनावणी संपली. न्यायालय म्हणजे कायद्याचं मंदिर जिथे गुन्हेगार आणि निर्दोष यांचा निर्णय न्यायाच्या तराजूत होतो. पण मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये असाही काळ पाहिला जेव्हा न्यायालयाच्या आवारातही बंदुकीच्या गोळ्या झाडल्या गेल्या. त्या दिवशी उपस्थित असलेल्या अनेकांना काही क्षणासाठी आपण कोर्टात आहोत की रणांगणात हेच समजेनासं झालं. सुनावणी संपल्यानंतर पोलीस अश्विन नाईकला कोर्टाबाहेर नेत होते. परिसरात वकील, पत्रकार, पोलीस, सामान्य नागरिकांची मोठी गर्दी होती. सगळं काही अगदी नेहमीप्रमाणे सुरू होतं, पण त्या गर्दीत एक माणूस शांतपणे उभा होता. त्यानं वकिलाचा काळा कोट घातला होता. हातात भारतीय दंडसंहितेचं जाड पुस्तक होतं. बाहेरून पाहिलं तर तो इतर वकिलांसारखाच दिसत होता. क्षणभरात त्यानं ते पुस्तक उघडलं, पण त्या पुस्तकात कायद्याची भाषा नव्हती. त्यामध्ये लपलेलं होतं पिस्तूल. त्यानं कोणतीही चेतावणी न देता अश्विन नाईकवरती सलग गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. पहिली गोळी लागली, दुसरी, तिसरी. काही सेकंदात संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले. पोलीस क्षणभर हादरले. गोळीबारात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. नंतरच्या तपासात या हल्ल्याचा शूटर रवींद्र सावंत असल्याचे समोर आले. तपास यंत्रणांच्या मते तो अरुण गवळीच्या गटाशी संबंधित होता. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्याला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं.
गोळ्यांनी गंभीर जखमी झालेला अश्विन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टर अनेक तास शस्त्रक्रिया करत होते. त्याच्या डोक्यात गोळी गेली होती. परिस्थिती अत्यंत गंभीर होती. काही काळ तो कोमामध्ये होता. अनेकांना वाटत होतं तो वाचणार नाही, पण नियतीने अजून त्याचा शेवट लिहिला नव्हता. डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवला, मात्र त्यासाठी त्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. गोळीबारामुळे त्याच्या मज्जारज्जूंवरती गंभीर परिणाम झाला. कमरेखालचा भाग कायमचा निकामी झाला. आयुष्यभरासाठी व्हीलचेअर हेच त्याचं वास्तव बनलं. एकेकाळी मोठमोठ्या स्वप्नांसाठी धावणारा इंजिनियर आता स्वतःच्या पायावर उभाही राहू शकत नव्हता. ही बातमी अमर नाईकपर्यंत पोचली. भाऊ मृत्यूच्या दारातून परतला होता, पण आयुष्यभरासाठी अपंग झाला होता. अमर संतापाने पेटून उठला. अंडरवर्ल्डमध्ये एक नियम मांडला जात असे, हल्ल्याचं उत्तर हल्ल्यानं. त्यानंतर प्रतिस्पर्धी गटातील काही महत्त्वाच्या व्यक्तींवरती हल्ले झाले. या काळात मुंबईतील गँग वॉर आणखी रक्तरंजित झाला. प्रत्येक हत्येनंतर दुसरी हत्या होत होती. प्रत्येक गोळीबाराचा बदला घेतला जात होता. दरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्याने अश्विनला पुढील उपचारांसाठी अमेरिकेत पाठवण्यात आलं. अमेरिकेतील आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे त्याचा जीव तर वाचला, पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की तो पुन्हा पूर्वीसारखा चालू शकणार नाही. अमेरिकेत असताना त्याच्याकडे विचार करण्यासाठी भरपूर वेळ होता. त्याला आपल्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा आठवत होता. जर तो अमेरिकेतच राहिला असता तर तो अभियंता म्हणून काम करू लागला असता. जर त्याने गुन्हेगारीपासून अंतर ठेवलं असतं तर कदाचित आजचं आयुष्य पूर्णपणे वेगळं असतं. पण भूतकाळ बदलता येत नाही. मुंबईत मात्र परिस्थिती आणखी गंभीर होत होती. अमर नाईक आत्ता मुंबई पोलिसांचा सर्वात मोठ्या लक्ष्यांपैकी एक झाला होता. त्याच्यावरती गंभीर गुन्हे आरोप होते. त्याच्या गँगची ताकद अजूनही मोठी होती. खंडणी, तस्करी आणि प्रतिस्पर्धी गटांशी संघर्ष सुरू होता. 1990च्या दशकात मुंबई पोलिसांची संघटित गुन्हेगारीविषयी मोठी मोहीम सुरू झाली. अनेक एन्काउंटर स्पेशलिस्ट पुढे आले. त्यामध्ये विजय साळसकर, प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले यासारख्या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. अमर नाईकवरती पोलिसांचं जाळं दिवसेंदिवस घट्ट होत होतं. तो सतत ठिकाणं बदलत होता. मोबाईल फोनचा वापर कमी करत होता. विश्वासू माणसांशिवाय कोणालाही भेटत नव्हता. तरीही पोलिसांचं गुप्त जाळं त्याच्या मागोवा घेत होतं. 11 ऑगस्ट 1996 पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की अमर नाईक एका ठिकाणी येणार आहे. एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर यांच्या पथकानं सापळा रचला. अमर नाईकनं पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याकडे शस्त्र होते. त्यानंतर झालेल्या चकमकीत पोलिसांनी गोळीबार केला आणि अमर नाईक ठार झाला. त्याच्या मृत्यूनं मुंबई हादरली. एका काळी रस्त्यावर भाजी विकणारा तरुण मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील सर्वात भीतीदायक नावांपैकी एक बनला. आणि शेवटी पोलिसांच्या गोळ्यांनी त्याचा प्रवास संपला. पण नाईक गँग संपली नव्हती. कारण अजून एक. मुंबईत दुसऱ्या दिवशी एकच खळबळ उडाली. वर्षानुवर्ष ज्याचं नाव ऐकून व्यापारी घाबरत होते, ज्याच्या एका फोननं लाखो रुपयांची खंडणी वसूल होत होती, ज्याच्या विरुद्ध पोलिसांची मोठी यंत्रणा काम करत होती, तो अमर नाईक आता जिवंत नव्हता. अनेकांनी सुटकेचा विश्वास सोडला, तर काहींना वाटलं नाईक गँग इथेच संपली. पण त्याला एक गोष्ट माहीत नव्हती. अमर नाईकचा धाकटा भाऊ अजून जिवंत होता. तो म्हणजे अश्विन नाईक. अमरच्या मृत्यूची बातमी अश्विनपर्यंत पोचली तेव्हा तो आधीच गंभीर शारीरिक संकटातून जात होता. कोर्टातील हल्ल्यानंतर त्याच्या शरीराचा खालचा भाग कायमचा निकामी झाला होता. व्हीलचेअर, औषधं, फिजिओथेरपी आणि अखंड वेदना हेच त्याचं आयुष्य बनलं होतं. एकेकाळी मोठ्या स्वप्नातील अमेरिकेला गेलेला इंजिनियर आता स्वतःच्या पायावरती उभाही राहू शकत नव्हता. पण त्याचं मन अजूनही तिथंच तीक्ष्ण होतं. शारीरिक शक्ती कमी झाली होती, मात्र विचार करण्याची क्षमता अजूनही पूर्वीसारखीच होती. याच कारणामुळे नाईक टोळीतील अनेक जुन्या सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला. आता गँगचं नेतृत्व अश्विनकडेच राहील. हा निर्णय काही लोकांना धक्कादायक वाटला. जो माणूस चालू शकत नाही तो अंडरवर्ल्ड कसा चालवणार, असा प्रश्न अनेकांनी विचारला. पण काही महिन्यातच त्याचं उत्तर मिळालं. अश्विनने बंदूक उचलली नाही, त्यानं रणनीती उचलली. त्यानं स्वतः मैदानात उतरण्याऐवजी माहिती, संपर्क, आर्थिक व्यवहार आणि नियोजन यावरती भर दिला. याच कारणामुळे अनेक गुन्हे अन्वेषण अधिकाऱ्यांनी पुढे असे मत व्यक्त केले की अश्विन हा शारीरिकदृष्ट्या कमकुवत असला तरी संघटनात्मकदृष्ट्या अत्यंत सक्षम होता. दुसऱ्या बाजूला मुंबई पोलिसांनीही आपली रणनीती बदलली. त्यांना समजलं होतं की आता नाईक गँगचा मेंदू अश्विन आहे. त्यामुळे त्याच्यावर सतत लक्ष ठेवलं जाऊ लागलं. फोनवर पाळत, खबऱ्यांचे जाळे, आर्थिक व्यवहारावर नजर, गँगमधील लोकांवरती सतत कारवाई. पोलिसांचा दबाव दिवसेंदिवस वाढत होता. याच काळात अश्विनची पत्नी नीता नाईक पुढे येऊ लागली. सुरुवातीला ती फक्त आपल्या पतीची काळजी घेणारी पत्नी म्हणून ओळखली जात होती. व्हीलचेअरवरती असलेल्या आपल्या अश्विनच्या प्रत्येक गरजेची ती काळजी घेत होती. घर, कुटुंब, वकील, रुग्णालय सर्व जबाबदाऱ्या ती सांभाळत होती.
पण पुढे परिस्थिती बदलली. नीताने राजकारणामध्ये प्रवेश केला. ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरली आणि नगरसेवक झाली. राजकारणात प्रवेश केल्यानंतर तिची ओळख फक्त अश्विन नाईकची पत्नी एवढीच राहिली नाही. तिनं स्वतःचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. माध्यमांमध्ये तिची चर्चा वाढू लागली. एका बाजूला अंडरवर्ल्डशी जोडलेलं नाव, दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी. हा विरोधाभास अनेकांना आश्चर्यचकित करणारा होता. मात्र अश्विनने आयुष्य अजूनही संकटांनी वेढलेलं होतं. त्याच्यावरती विविध गुन्ह्यांमध्ये तपास सुरू होता. काही प्रकरणांमध्ये त्याला अटक झाली. कायदेशीर लढाया सुरूच होत्या. काही काळानंतर त्याला दिल्लीत अटक करण्यात आली. त्याची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली. तिहार देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक सुरक्षित तुरुंगांपैकी एक. मुंबईतील शेकडो किलोमीटर दूर आणि आता पती तुरुंगात, पत्नी मुंबईत आणि नाईक यांची उरलेली व्यवस्था बाहेर. हे अंतर पुढे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं वादळ निर्माण करणारं होतं. कारण ज्या प्रेमासाठी अश्विननं सुरक्षित आयुष्य सोडल्याचं अनेकजण सांगतात, ज्या स्त्रीसाठी त्यानं अंडरवर्ल्डच्या सावलीत पाऊल टाकलं, त्याच नात्याला आता तडे पडू लागले होते. सुरुवातीला हे तडे कोणालाच दिसत नव्हते, पण लवकरच हे मतभेद मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील सर्वात चर्चेच्या घटनांपैकी एक ठरणार होते. अश्विन नाईक तिहार तुरुंगात होता. एकेकाळी मुंबईचा अंडरवर्ल्डमध्ये ज्याच्या नावाचा दबदबा होता, तोच माणूस आता लोखंडी गजांच्या मागे बसून आपल्या आयुष्याचा हिशोब करत होता. त्याच्या हातात सत्ता नव्हती, स्वातंत्र्य नव्हतं, स्वतःच्या आयुष्यावरचं नियंत्रणही उरलं नव्हतं. पण तुरुंगात असतानाही त्याचं नाव अंडरवर्ल्डमध्ये जिवंत होतं. नाईक गँग पूर्णपणे संपलेली नव्हती. तिचे काही विश्वासू साथीदार अजूनही बाहेर सक्रिय होते. त्यामुळे गँगच्या आर्थिक व्यवहारांपासून ते माणसांच्या हालचालीपर्यंत अनेक गोष्टींची जबाबदारी अश्विनची पत्नी नीता नाईक सांभाळत होती. सुरुवातीला तिने ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणानं पार पाडली. अश्विनलाही तिच्यावरती पूर्ण विश्वास होता. तो तुरुंगातून वकिलांमार्फत आणि भेटीदरम्यान सूचना देत असे. नीता त्या पूर्ण करत असे. पण कालांतरानं परिस्थिती बदलू लागली. राजकारणात प्रवेश केल्यानंतर नीताची स्वतःची ओळख निर्माण झाली. ती नगरसेवक म्हणून काम करू लागली. तिच्याकडे राजकीय संपर्क वाढत होते. तिच्या कार्यालयात लोकांची सतत ये-जा सुरू असायची. दुसरीकडे गँगमधील जुने सदस्य मात्र अस्वस्थ होऊ लागले. त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता राहिली नव्हती. काहींना वेळेवर पैसे मिळत नव्हते. काहींना वाटत होतं की त्यांच्याशी दुय्यम वागणूक केली जात आहे. ही नाराजी दिवसेंदिवस वाढत गेली. अश्विनचे विश्वासू साथीदार सुनील जाधव, हेमंत धुरी आणि इतर काही सदस्यांनी तिहारमध्ये संदेश पाठवून या गोष्टीची माहिती दिल्याचं आढळतं. अश्विनला सुरुवातीला या गोष्टींवरती विश्वास बसत नव्हता. कारण ज्याच्यावरती त्यानं सर्वाधिक विश्वास ठेवला होता ती व्यक्ती म्हणजे नीता. त्यानं तिला पत्र लिहिली. काही वेळा भेटीदरम्यान परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. पण दोघांमधील अंतर कमी होण्याऐवजी वाढतच गेलं. दरम्यान नीताच्या वैयक्तिक आयुष्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या. त्या काळात माध्यमांमध्ये आणि तपासादरम्यान असे आरोप समोर आले की तिच्या पोलीस सुरक्षा पथकातील एका कर्मचाऱ्याशी जवळचे संबंध निर्माण झाले. या बातम्या तिहार तुरुंगात असलेल्या अश्विनपर्यंत पोचल्या होत्या. त्या बातम्यांमुळे तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे हादरला होता. ज्यासाठी त्यानं सुरक्षित आयुष्याचा त्याग केला, ज्याच्यासोबत संसाराची स्वप्न पाहिली, तीच पत्नी आता त्याच्यापासून दूर जात असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. तुरुंगाच्या 4 भिंतींमध्ये बसून तो काहीच करू शकत नव्हता. एका बाजूला पत्नीशी बिघडलेले संबंध, दुसऱ्या बाजूला गँगमधील वाढती नाराजी आणि तिसऱ्या बाजूला पोलिसांचा सततचा दबाव. या तिहेरी संकटात अश्विन अडकला होता. त्यानं अनेक वेळा परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. काही विश्वासू लोकांमार्फत संदेश पाठवले. समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण मतभेद आणखी वाढत गेले. दरम्यान पोलिसांनाही या घडामोडीची माहिती मिळत होती. त्यांना समजत होतं की नाईक गँगमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. पोलिसांसाठी ही मोठी संधी होती. कारण बाहेरून कितीही मजबूत दिसणारी टोळी आतून तुटू लागली की तिचा अंत जवळ आलेला असतो. पण कोणालाही कल्पना नव्हती की या कौटुंबिक आणि अंतर्गत संघर्षाचा शेवट इतका रक्तरंजित होईल. 14 नोव्हेंबर 2000चा दिवस उजाडला. तो दिवस नीतासाठी नेहमीसारखा सुरू झाला. दिवसभर राजकीय कार्यक्रम, बैठका आटोपून ती संध्याकाळी आपल्या घरी परतली. परिसर शांत होता. तिला कदाचित त्याची कल्पनाही नव्हती की काही क्षणात तिच्या आयुष्याचा शेवट होणार होता. ती घराचा दरवाजा उघडण्यासाठी पुढे आली. त्याच वेळी चेहरा झाकलेल्या काही व्यक्ती तिच्याजवळ आल्या. क्षणाचाही विलंब न करता त्यापैकी एकानं पिस्तूल बाहेर काढलं. नीताला काही समजण्याच्या आधीच तिच्यावरती जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. ती जागीच कोसळली. हल्लेखोर काही क्षणात घटनास्थळावरनं पसार झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील लोक बाहेर आले. काही मिनिटात पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोचल्या. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नीता नाईकचा मृत्यू झाला होता. मुंबई पुन्हा एकदा हादरली. एका नगरसेविकेची भरदिवसा हत्या झाली होती. पण या हत्येमागे नेमकं कोण होतं?
हा प्रश्न संपूर्ण शहराला पडला होता आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मुंबई पोलिसांनी इतिहासातील सर्वात चर्चित तपासांपैकी एक तपास सुरू केला. हत्येची बातमी काही मिनिटातच संपूर्ण मुंबईत पसरली. एका नगरसेविकेची आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मुंबई अंडरवर्ल्डमधील सर्वात चर्चित नावांपैकी एक अश्विन नाईकच्या पत्नीची हत्या झाली होती. त्यामुळे ही केवळ एका खुनाची घटना नव्हती, तर अंडरवर्ल्ड, राजकारण, पोलीस यांच्यासाठी अत्यंत संवेदनशील प्रकरण बनलं होतं. घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञ, गुन्हे शाखेचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले. प्रत्येक पुरावा काळजीपूर्वक गोळा करण्यात आला. गोळ्यांचे खोके, प्रत्यक्षदर्शींची साक्ष, हल्लेखोरांनी वापरलेला मार्ग आणि त्या परिसरातील प्रत्येक हालचालीची चौकशी सुरू झाली. तपासाचा पहिला संशय अर्थातच अश्विन नाईकवर गेला, कारण त्या काळात पती-पत्नींमधील मतभेदांच्या बातम्या माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात झळकत होत्या. अश्विन तिहार तुरुंगात चौकशीसाठी विचारण्यात आलं, मात्र त्यानं हत्येशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट सांगितलं. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे पोलिसांनी नाईक गँगमध्ये अनेक सदस्यांची चौकशी सुरू केली. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. काहींवरती कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तपासादरम्यान अश्विनचे काही जुने सहकारी आणि त्यांच्या गँगशी संबंधित व्यक्तींची नावे समोर आली. मात्र केवळ संशय आणि आरोप यांच्या आधारे न्यायालयात गुन्हा सिद्ध होत नाही. तपास यंत्रणांनी अनेक वर्ष पुरावा गोळा केला, साक्षीदारांची चौकशी केली, घटनांची साखळी जोडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात अश्विन नाईकला आरोपी करण्यात आलं, परंतु न्यायालयात त्याच्याविरुद्ध पत्नीच्या हत्येचा आरोप सिद्ध करण्याइतके ठोस पुरावे सादर होऊ शकले नाही. त्यामुळे त्याची या आरोपातून सुटका झाली. हा खटला अनेक वर्ष चर्चेचा विषय राहिला. नीताच्या हत्येनंतर नाईक गँगचे उरलेले जाळेही कमकुवत होऊ लागले. एकामागोमाग एक जुने साथीदार पोलिसांच्या कारवाईत अडकले. काही मारले गेले, तर काहींनी गुन्हेगारीपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे मुंबई पोलिसांनी संघटित गुन्हेगारी विरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली. 1990च्या दशकाच्या अखेरीस आणि 2000 नंतर मुंबई अंडरवर्ल्डची ताकद हळूहळू कमी होत गेली. अनेक मोठे डॉन परदेशात पळून गेले, काही एन्काउंटरमध्ये मारले गेले, तर काहींना जन्मठेपेची शिक्षा झाली. एकेकाळी ज्यांच्या नावाने मुंबई थरथरत होती ती अनेक साम्राज्य काही वर्षातच कोसळली. अश्विन नाईकच्याही आयुष्यात आता पूर्वीसारखी ताकद उरली नव्हती. व्हीलचेअरवरचे आयुष्य, तुरुंग, न्यायालयीन लढाया आणि सततचा पोलिसांचा दबाव यामुळे त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले होते. 1 मे 2009 रोजी त्याची एका प्रकरणात सुटका झाली. अनेकांना वाटलं की आता तो उरलेले आयुष्य शांततेत घालवेल. मात्र त्याच्यावरचे कायदेशीर संकट पूर्णपणे संपले नव्हते. 2017मध्ये दादरमधील एका बांधकाम व्यावसायिकाकडून 50 लाखाची खंडणी मागितल्याच्या आरोपाप्रकरणी त्याला पुन्हा अटक करण्यात आली. तपास यंत्रणांच्या मते अंडरवर्ल्डचे जुने नेटवर्क पूर्णपणे संपले नसले तरी त्याची ताकद पूर्वीसारखी राहिली नव्हती. अश्विन नाईकच्या आयुष्यात पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ज्याच्याकडे उत्तम शिक्षण होतं, परदेशात करिअर करण्याची संधी होती, इंग्रजीवरती प्रभुत्व होतं, ज्याचं भविष्य उज्ज्वल असू शकलं असतं, तो माणूस अखेर आयुष्याचा मोठा भाग तुरुंग, न्यायालय आणि व्हीलचेअरमध्ये घालवत राहिला. त्याच्या आयुष्याची शोकांतिका ही की केवळ एका गुन्हेगाराची कथा नाही, तर चुकीच्या निर्णयाच्या परिणामांचं जिवंत उदाहरण आहे. अनेक मुलाखतींमध्ये आणि त्याच्याबद्दल प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार त्यानं गुन्हेगारीच्या जगात येणं ही मोठी चूक ठरल्याची खंत व्यक्त केल्याचं सांगितलं जातं. अंडरवर्ल्ड ही अशी दलदल आहे की त्यात पाऊल टाकणं सोपं असतं, पण त्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य असतं. सुरुवातीला पैसा, सत्ता, भीती याचं आकर्षण वाटतं, पण शेवटी उरतात त्या फक्त गोळ्या, तुरुंग, मृत्यू, तुटलेली नाती आणि आयुष्यभराचा पश्चाताप. म्हणूनच या संपूर्ण कथेतून एकच संदेश मिळतो: शिक्षण, मेहनत, प्रामाणिक मार्गाने मिळालेलं यश कदाचित उशिरा मिळेल, पण ते टिकतं. गुन्हेगारीत मिळालेली सत्ता मात्र क्षणभंगूर असते. आज अमर नाईक नाही, नीता नाईक नाही, त्या काळातील अनेक कुख्यात गँगस्टरही नाहीत, पण त्यांच्या कथा आजही एक इशारा देतात: गुन्हेगारीचा शेवट कधीच सुखात नसतो. तिहार जेलच्या उंच भिंती आत बसलेला अश्विन नाईक आता पूर्वीचा राहिला नव्हता. एकेकाळी ज्याच्या नावानं मुंबईतील बिल्डर, व्यापारी, प्रतिस्पर्धी, गँग सावध व्हायचा, तोच माणूस आता स्वतःच्या भूतकाळाच्या आठवणींमध्ये अडकला होता. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक मोठा निर्णय आता त्याला पुन्हा पुन्हा आठवत होता. अमेरिकेत मिळालेलं शिक्षण, अभियंता म्हणून घडू शकलेलं भविष्य, मोठ्या भावावरती असलेलं प्रेम आणि त्या सगळ्यातून अंडरवर्ल्डमध्ये टाकलेलं एक पाऊल. त्या एका पावलानं त्याच्याकडून सर्व काही हिरावून घेतलं होतं. शरीराची ताकद, कुटुंबाचं सुख, पत्नीचं प्रेम, स्वातंत्र्य, समाजात मानानं जगण्याचा अधिकार. तिहारमध्ये असताना त्याच्यावर अनेक गुन्ह्यांचे खटले सुरू होते. प्रत्येक तारखेला वकिलांशी चर्चा, न्यायालयीन प्रक्रिया, पोलिसांची चौकशी सुरूच होती. दुसरीकडे मुंबई नाईक गँगची ताकद दिवसेंदिवस कमी होत होती. अमर नाईकच्या मृत्यूनंतर गँगमध्ये जो धाक उरला होता तोही आता संपत चालला होता.
अनेक साथीदार एन्काउंटरमध्ये मारले गेले, काहींना दीर्घ तुरुंगवास झाला, तर काहींनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कायमचं अंतर ठेवलं. मुंबई पोलिसांनी संघटित गुन्हेगाराविरुद्धची मोहीम आणखी वेगानं सुरू केली. 1990च्या दशकात सुरू झालेली एन्काउंटरची मालिका 2000 नंतर अनेक वर्ष चर्चेत राहिली. एकामागून एक कुख्यात गुंड संपत गेले. एकेकाळी अजेय वाटणाऱ्या अनेक गँग इतिहास जमा झाल्या. दाऊद इब्राहिम परदेशातून आपलं नेटवर्क चालवत राहिला. छोटा राजन वेगळ्या मार्गाने पुढे गेला. अरुण गवळीनं पुढे राजकारणाचा मार्ग स्वीकारला. पण अमर नाईकची गँग मात्र हळूहळू पूर्णपणे विखुरली. नाईक गँगच्या नावानं एकेकाळी हादरणारी मुंबई आता बदलत होती. जुन्या गिरण्या बंद पडल्या होत्या, शहराचा चेहरा बदलत होता, नव्या इमारती उभ्या राहत होत्या. पण या बदलांमध्ये अंडरवर्ल्डच्या अनेक रक्तरंजित कहाण्या मागे पडत होत्या. मात्र पोलिसांच्या फाईलमध्ये आणि न्यायालयाच्या नोंदींमध्ये अश्विन नाईकचं नाव अजूनही जिवंत होतं. त्याच्याविरुद्ध विविध प्रकरणांमध्ये चौकशी, न्यायालयीन प्रक्रिया सुरूच होती. या सगळ्यांच्या काळात त्याच्याबद्दल एक गोष्ट अनेक अधिकाऱ्यांनी सांगितली. तो इतर अनेक डॉनप्रमाणे कमी शिकलेला नव्हता. तो अभियंता होता. इंग्रजीवरती त्याचं प्रभुत्व होतं. कायदेशीर बाबींची त्याला चांगली समज होती. म्हणूनच पोलिसांचं म्हणणं होतं की तो निर्णय भावनेने नव्हे तर विचार करून घेत असे. पण कितीही बुद्धिमान माणूस असला तरी चुकीच्या मार्गावर गेला तर शेवट बदलत नाही. गुन्हेगारीचं गणित शेवटी मृत्यू, तुरुंग किंवा आयुष्यभराचा पश्चाताप यापैकी एक उत्तर देतच. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अश्विन नाईक काही प्रकरणांमध्ये जामिनांवरती किंवा न्यायालयीन प्रक्रियेनुसार बाहेर आला. पण तो पूर्वीचा प्रभावशाली डॉन राहिला नव्हता. व्हीलचेअरवरचं आयुष्य, वाढतं वय आणि सततच्या न्यायालयीन लढायांनी त्याला पूर्णपणे बदलून टाकलं होतं. त्याच्या आयुष्याकडे पाहिलं तर एक प्रश्न सतत मनात येतो. जर त्या काळी त्यानं अभियंता म्हणून करिअर केलं असतं तर कदाचित आज त्याचं नाव देशातील यशस्वी अभियंत्यांमध्ये घेतलं गेलं असतं. पण नियतीपेक्षा जास्त माणसाचे स्वतःचे निर्णय त्याच्या भविष्य घडवतात. त्यानं निवडलेला मार्ग त्याला अशा ठिकाणी घेऊन गेला जिथून परत येणं शक्यच नव्हतं. आजही मुंबईच्या जुन्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आठवणींमध्ये, गुन्हे पत्रकारांच्या पुस्तकांमध्ये आणि अंडरवर्ल्डच्या इतिहासात अमर आणि अश्विन नाईक यांची नावं कायम आहेत. पण त्या नावांबरोबर एक इशाराही कायम लिहिला गेला आहे. पैसा, सत्ता, भीती यांच्या जोरावर उभं राहिलेलं साम्राज्य कितीही मोठं असलं तरी त्याचा पाया हिंसाचारावरती असेल तर ते एक दिवस नक्की कोसळतं. एक अभियंता डॉन मुंबईच्या अंडरवर्ल्डचा कुख्यात चेहरा बनला, पण प्रेमकथेचा शेवट रक्तानं झाला. शेवटी उरल्या त्या फक्त न्यायालयाच्या फायली, पोलिसांच्या केस डायऱ्या आणि इतिहासात नोंद झालेल्या काही तारखा. ही कथा केवळ अश्विन नाईकची नाही तर त्या संपूर्ण पिढीची आहे जिच्या आयुष्याला अंडरवर्ल्डनं गिळून टाकलं. आणि म्हणूनच आजचा तरुण जर या कथेतून एकच धडा घेत असेल तर तो हा, की स्वप्न मोठी ठेवा पण त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी निवडलेला मार्ग नेहमी योग्य ठेवा. कारण चुकीच्या रस्त्यानं मिळालेलं यश हे यश नसतं तर स्वतःच्या विनाशाची सुरुवात असते. आज अनेक तरुण सोशल मीडियावरती अंडरवर्ल्डमधील चित्रपट पाहतात, डॉनचे डायलॉग स्टेटस ठेवतात, त्यांच्या स्टाईलचं कौतुक करतात. काही क्षणांसाठी त्यांचं आयुष्य खूप आकर्षक वाटू लागतं. महागड्या गाड्या, लाखो कोट्यावधी रुपयांचा पैसा, अंगरक्षक, भीतीमुळे मिळणारा मान आणि एका फोनवर होणारी कामं, हे सगळं वरवर पाहिलं तर खूप मोठं वाटतं. पण या चकामकीच्या मागचं वास्तव मात्र रक्त, अश्रू आणि मृत्यूने भरलेलं असतं. अश्विन नाईकच्या आयुष्याकडे पाहिलं तर हेच अगदी स्पष्ट दिसून येतं. ज्या माणसाकडे उच्च शिक्षण होतं, अमेरिकेत शिक्षण घेण्याची संधी होती, ज्याचं इंग्रजी अनेक अधिकाऱ्यांपेक्षाही प्रभावी होतं, ज्याच्यासमोर अभियंता म्हणून उज्ज्वल करिअर उभं होतं, तोच माणूस आयुष्यभर न्यायालय, तुरुंग आणि व्हीलचेअर याच्यात अडकून राहिला. ज्याच्यावर त्यानं सर्वाधिक प्रेम केलं त्या पत्नीचं आयुष्यही हिंसक शेवटाला गेलं. ज्या मोठ्या भावासाठी तो अंडरवर्ल्डमध्ये उतरला तो भाऊ पोलिसांच्या चकमकीत मारला गेला. ज्यांनी त्याच्यासोबत गँग उभी केली त्यातील अनेक साथीदार मारले गेले, काही तुरुंगात गेले तर काही कायमचे गायब झाले. करोडो रुपयांचं साम्राज्य उभारणाऱ्या त्या लोकांच्या शेवटी नावावरती उरलं ते फक्त गुन्ह्याच्या फायली, न्यायालयीन खटले, इतिहासातील काही काळ्या नोंदी. मुंबई अंडरवर्ल्डचा इतिहास सांगताना दाऊद इब्राहिम, हाजी मस्तान, करीम लाला, मुदलियार, अरुण गवळी, छोटा राजन, अमर नाईक, अश्विन नाईक यासारखी अनेक नावं घेतली जातात. पण या प्रत्येक नावाच्या मागे एक समान गोष्ट आहे. कोणाचाही शेवट शांततेत झाला नाही. कोणी देश सोडून फरार झालं, कोणी एन्काउंटरमध्ये मारलं गेलं, कोणी जन्मठेप भोगली तर कोणी आयुष्यभर भीतीत जगला. याच कारणामुळे गुन्हेगारीच्या जगाला दलदल म्हटलं जातं. दलदलीत पहिलं पाऊल टाकताना ती मऊ वाटते, पण जसजसं आत जातो तसतसं बाहेर पडणं शक्य होतं. सुरुवातीला पैसा मिळतो, मग सत्ता मिळते, मग शत्रू तयार होतात, त्यानंतर विश्वासघात सुरू होतो आणि शेवटी उरतो तो फक्त मृत्यू, तुरुंग किंवा आयुष्यभराचा पश्चाताप. कदाचित अश्विन नाईकने आयुष्याच्या सुरुवातीला घेतलेला एक वेगळा निर्णय त्याचं संपूर्ण भविष्य बदलू शकला असता. जर तो अभियंता म्हणून पुढे गेला असता तर कदाचित आज त्याचं नाव मोठ्या उद्योगपतींमध्ये किंवा अभियंत्यांमध्ये घेतलं गेलं असतं.
पण आयुष्य नेहमी दुसरी संधी देत नाही. मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही गुन्हेगाराचं गौरवगान करणं नाही. उलट कितीही शिक्षित, हुशार किंवा सक्षम माणूस असला तरी चुकीच्या मार्गावर गेला तर त्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं हे दाखवणं हा या कथेचा खरा हेतू आहे. जर ही सत्यकथा तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण कदाचित ही कथा एखाद्या तरुणाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखू शकेल. आणि लक्षात ठेवा, बंदुकीची गोळी सेकंदात जीव घेते, पण चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतो. शिक्षण तुम्हाला उंची देतं, पण चुकीची संगत तुम्हाला खोल दरीत ढकलते. म्हणून स्वप्न मोठी ठेवा, मेहनत प्रामाणिक करा आणि असा मार्ग निवडा ज्यामुळे तुमचं नाव इतिहासात सन्मानानं लिहिलं जाईल. गुन्हेगार म्हणून नाही. हा व्हिडिओ केवळ माहिती, इतिहास आणि जनजागृतीच्या उद्देशानं तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओ गुन्हेगाराचं समर्थन, गौरवगान किंवा प्रचार करणे नाही.